मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला। CPR समोरील मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशिलेचं अनावरण करून करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती SG चपळगाव तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती अनिल किलोर, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा रंगला। सुरुवातीला पोलीस विभागानं उपस्थितांना गार्ड ऑफ ऑनर दिलं। त्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। CPRच्या समोर असणाऱ्या या सर्किट बेंच इमारतीसाठी 46 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनानं मंजूर केलाय। जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग यांच्या समन्वयातून इमारतीचं आणि परिसराचं नूतनीकरण करण्यात आलंय। कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे। या इमारतीमध्ये न्यायाधीशांसाठी लॉन्ज, सरकारी वकिलांसाठी कक्ष तयार करण्यात आलाय। या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे।